दादा समोरे. मी आता तिसरीची विद्यार्थिनी आहे. अज्ञानाचे ग्रह सुटले मैत्री झाली अक्षांशी. अज्ञानाचे ग्रह सुटले मैत्री झाली अक्षांशी. सावित्रीबाई तुमच्यामुळे नाते जुळाली शिक्षणाशी. नाते जुळाली शिक्षणाशी. अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित मान्यवर, तुम्हा सर्वांना आजच्या 27व्या प्रजासत्ताक दिनाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आज मी बोलणार आहे त्या म्हणजे स्त्री शिक्षणाच्या अध्यात्मिका सावित्रीबाई फुले या महान माऊली कर्मयोगिनी रणरागिणीला माझा मानाचा मुजरा. माझा मानाचा मुजरा. आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीत होता तेव्हा स्त्रियांना व मुलींना शिक्षणाचा अधिकार दिला जात नसे. त्यावेळी मुलगा मुलगी, स्त्री पुरुष, जाती पाती असे अनेक मतभेद होत असे. त्यावेळी समाजातील लोक असं म्हणायचे की मुलगी शिकली की धर्म बुडाला. मुलगी शिकली की धर्म बुडाला. और एक स्त्री घराबाहेर पडली, 4 गोष्टी शिकली म्हणजे यात कसला धर्म बुडतोय हो? ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही, त्यास मानव म्हणावे का? असा महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्या काव्यातून निर्माण करून देणारा, खितपत पडला स्त्रियांना मार्ग दाखवणारी विद्येची देवी असणारा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आई लक्ष्मीबाई व वडील खंडोजी नेवसे पाटील. बालविवाहाची परंपरा असल्यामुळे अगदी लहान वयातच त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. त्या अडाणी होत्या, पण ज्योतिबांच्या डोक्यात एकच विचार, तो म्हणजे शिक्षण. एकदा ज्योतिबा शिक्षणाचा प्रसार करत असताना फरार नावाच्या ब्रिटिश मॅडम असे काही बोलल्या. ते ऐकून ते घरी आले आणि म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. मग काय झालं त्यांचं शिक्षण सुरू. काना, मात्रा, वेलांटी, आकार, हुकार. मग काय त्या लिहायला आणि वाचायलाही शिकल्या. आणि त्यांनी पुण्यात भिडवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्या मुलींना शिकवण्याचे कार्य करत असताना लोक त्यांच्या अंगावर शेण माती फेकायचे तर कधी दगडही मारायचे, पण त्या न डगमगता आपले कार्य करत राहिल्या. आणि हळूहळू त्यांनी 18 शाळा उभ्या केल्या आणि मुलींना व स्त्रियांना सुरक्षित व सुसंस्कृत बनवले. एवढेच नाही तर विधवा स्त्रिया व अनाथांसाठी अनाथ आश्रमही उभारले. त्यांच्या या कार्याचा गौरव ब्रिटिश अधिकारी मेजर कॅन्डी यांनी केला. अंधारात दीप पेटवण्याचा मार्ग दाखविला. अंधारात दीप पेटवण्याचा मार्ग दाखविला. स्त्रीच्या हातात लेखणी देऊन इतिहास त्यांनी घडविला. स्त्रीच्या हातात लेखणी देऊन इतिहास त्यांनी घडविला. आजच्या डिजिटल इंडिया, बेटी बचाओ बेटी पढाओ, ऑनलाईन शिक्षण, कौशल्य विकास यांच्याशी नाते जोडून देणाऱ्या त्या म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले. त्या महान माऊलीसाठी म्हणावंच वाटतं. त्या महान माऊलीसाठी म्हणावंच वाटतं, जीवनाचं सोनं तुझ्यात झालं कोणामुळे. सावित्रीने हो झेलले ग बाई शेणगोळे. सावित्रीने हो झेलले ग बाई शेणगोळे. स्त्री शिक्षणाची तिने ज्योतही लावली. स्त्री शिक्षणाची तिने ज्योतही लावली. अनाथांची पिढी त्यांची झाली ती सावली. अनाथांची पिढी त्यांची झाली ती सावली. कोण कोण दिन रातती, कोण कोण दिन रातती, तुझ्यासाठी जळे. सावित्रीने हो झेलले ग बाई शेणगोळे. सावित्रीने हो झेलले ग बाई शेणगोळे. सावित्रीने हो झेलले ग बाई शेणगोळे.